नमस्कार मंडळी. गुढीपाडवा आहे आणि हिंदू नवीन वर्ष सुद्धा सुरू होते. तर ह्या सणाच्या दिवशी गोडाधोडाचं तर झालंच पाहिजे. तर त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे अननसाचा शिरा म्हणजेच पायनॅपल शिरा. चला बघूया. आधी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण छान रवा परतवून घ्यायचा आहे. रवा तांबूस रंगाचा होईपर्यंत त्याला परतवून घ्या, तरच तुमचा शिरा छान होईल. इकडे मी ऑलमोस्ट 5 ते 6 मिनिटं ह्याला भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता तांबूस रंग आलेला आहे. ह्याला बाजूला काढून घेऊया. मग परत त्याच पॅनमध्ये अजून 2 चमचे तूप घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये टाकणार आहे ड्रायफ्रुट्स. त्यालासुद्धा लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं, रोस्ट करून घ्यायचं आहे. मी काजू बदाम घेतलेले आहेत. तुम्ही कोणते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. परत त्याच पॅनमध्ये मी आणखी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अननस, पाइनएपल. त्याला छान आपण भाजून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. मी 2 ते 3 मिनिटं शिजवलेलं आहे. त्याच्यावरती मग मी साखर घालणार आहे. 2 वाटी रवा घेतलेला तर 2 वाटी साखर. नंतर तुमच्या स्वीटनेसवरती आहे की तुम्हाला किती हवं. ह्याला आपण छान शिजवून घ्यायचं 3 ते 4 मिनिटासाठी. झाकण ह्याच्यावरती लावायचं मिक्स झाल्यावरती. मग झाकण काढून बघायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. मीठ घालायचंच कोणत्याही गोड पदार्थात, त्याच्याने चव अजून वाढते. 2 वाटी रवा होता म्हणून मी 4 वाटी पाणी घातलेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही ट्राय करून बघू शकता. ह्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर ह्याला एक हलकंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. इकडे तुमची साखर थोडीशी क्रिस्टल होईल पाणी घातल्यानंतर. पण तुम्ही हलवत राहाल तर ती साखर आपोआप विरघळेल. 2 ते 3 मिनिटं हलवत राहा. साखर आपोआप विरघळेल त्याच्यामधली. मग त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे फूड कलर. ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्याकडे होता म्हणून मी टाकलेला आहे येलो फूड कलर. मग वरून घालणार आहोत आपला भाजलेला रवा. आता तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता, इथे थोडी पातळ आहे. पण एक वाफ दिल्यानंतर तुम्ही स्वतः बघाल शिरा किती छान झालेला आहे. ह्याला हलकंसं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही झाकण काढाल तर तुम्ही बघू शकता प्रॉपर कन्सिस्टन्सी आलेली आहे शिऱ्याला. अशाच प्रकारे बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल शिरा. वरून मी टाकलेले आहेत ड्रायफ्रुट्स आपले रोस्ट केलेले. ह्यालासुद्धा हलक्या हाताने हलवून घेऊया आणि इथे गार्निशिंग करायला घेऊया. आधी मी केळ्याच्या पानाला छान पुसून घेतलेलं आहे. त्याच्यावरती ठेवला आहे एक अननसाचा तुकडा. हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे, तुम्हाला कसं सजवायचं आहे. माझ्याकडे जे होतं त्याच्यानेच मी सजवलं आहे. वरून मी काजूचा तुकडा लावला आहे, बाजूला मनुके लावले आहेत आणि इथे आपला पायनॅपलचा म्हणजेच अननसाचा शिरा बनवून रेडी आहे. गुढीपाडव्याला नक्की बनवा, नक्की नैवेद्य दाखवा देवाला याचा. सगळ्यांना आवडेल हा शिरा. तर मंडळी, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय केली की नाही हे सुद्धा मला सांगा. हे नवीन वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येते.